वारंवार हाची न पडावा विसर, वसवावे अंतर तुमच्या गुणे. गुरुदेव आश्रम कोथाळा या आश्रमाच्या वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्ताने आजच्या शेवटच्या रात्रीच्या सेवेच्या संदर्भात भगवत चिंतनार्थ निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबरायांनी भगवत स्मरण माझ्या जीवनामध्ये नित्य व्हावं, सदैव व्हावं अशी मागणी केलेली आहे. जागराच्या दिवशी मागणीचा अभंग घेण्याची प्रथा असते. हा संप्रदायाचा नियम आहे. म्हणून आपण सुद्धा सेवेसाठी मागणी परक अभंग घेतलेला आहे. जी आपण इच्छा कराल ती इच्छा समर्थ भगवंताच्या कृपेने आपली पूर्ण होत असते. चांगल्या प्रकारचा लाभ व्हावा ही प्रत्येकाला अभिलाषा आहे. भगवत कृपेने ती अभिलाषा पूर्ण होत असते. भक्ती प्रेमाचा जिव्हाळा अंतकरणामध्ये उदयाला आल्यानंतर नित्य निरंतर परमात्म संगती भगवत भक्ताला होत असते. असाही उल्लेख महाराजांनी केला. आणि तो संग अतिशीघ्र व्हावा अशी स्वतःसाठी प्रार्थना केली. अभंगाचा सरळ अर्थ आहे. आता आपण अभंगाचा भावार्थ पाहण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना पाहू. विठ्ठला भगवत कृपेने तुम्हा आम्हाला जे दुर्लभ शरीर प्राप्त झालेलं आहे त्या शरीरामध्ये भगवंताचं निरंतर स्मरण व्हावं, निरंतर भक्ती घडावी. भक्तीचा परिपाक बोधामध्ये होऊन जीवाला मुक्ती मिळावी हा साधू संतांचा अट्टहास आहे, प्रयत्न आहे. सदैव साधू तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये भक्तीचा, ज्ञानाचा, प्रेमाचा उदय व्हावा अशी अभिलाषा करत असतात. आणि तत्प्रित्यर्थ तुम्ही आम्ही श्रवण करत असतो, ऐकत असतो. आणि सर्वांच्यासाठी अशा प्रकारची मागणी संतांनी केलेली आहे. संत कधीही स्वार्थी राहिलेला नाही. संतांच्या जीवनामध्ये नित्य निरंतर परमार्थ आला आणि त्यांनी आचरलेला परमार्थ समाजाने आचरावा, लोकांनी आचरावा, भक्तांनी त्याचं आचरण करावं ही सदैव इच्छा वैष्णवांच्या जीवनामध्ये राहिलेली आहे. आणि म्हणून वैष्णव झाल्याशिवाय परमार्थ मिळणं शक्य नाही. आणि म्हणून वैष्णव झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आपण शास्त्रांच्या मध्ये ऐकतो, वेद पुराणामध्ये संत वाणीतून ऐकत असतो की शरीर दुर्लभ आहे, जीवन दुर्लभ आहे, सर्व आहे. भागवतामध्ये दुर्लभो मानुषो देहो देहीनां क्षणभंगुराः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. काय देह दुर्लभ आहे, देहामध्ये आले संतांची संगती दुर्लभ आहे. संत संगती मिळाल्यानंतर त्यांच्या वाणीतून येणारा बोध दुर्लभ आहे. तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. श्लोकामध्ये वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. परमात्मा दर्शन ज्याला झालेला आहे काय
असा संग, असा संत दुर्लभ आहे, अशा संतांचा संग दुर्लभ आहे. म्हणून वैकुंठ प्रिय दर्शनम, वैकुंठ हा परमात्मा, आणि परमात्मा दुर्लभ असणारा परमात्मा ज्याला सहज सुलभ झाला, अशा वैष्णवांचा, अशा सत्पुरुषांचा संग आपल्या जीवनामध्ये दुर्मिळ आहे. विठ्ठला संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ होय. संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ होय. सुतदारा और लक्ष्मी पापी ग्रह भी होय. संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ होय. संत समागम आणि संतांच्या वाणीतला उपदेश, तीन गोष्टी दुर्लभ आहेत. संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ होय. सुतदारा और लक्ष्मी पापी ग्रह भी होय. सुत म्हणजे पुत्र, दारा म्हणजे भार्या पत्नी, लक्ष्मी म्हणजे वैभव, धन, द्रव्य आदी आदी. वरच्या ओळीतल्या तीन गोष्टी दुर्लभ आहेत. संत समागम हरि कथा, संत समागम आणि हरि कथा. जोपर्यंत संत मिळत नाही तोपर्यंत समागम होत नाही, समागम होत नाही तोपर्यंत हरिकथा मिळत नाही, हरिकथा मिळत नाही तोपर्यंत अज्ञान दूर होत नाही, आणि जोपर्यंत अज्ञान दूर होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाचा मोक्ष तुम्हाला अशक्य आहे. म्हणून कथेनं काय होत असतं, भगवत कथा जी असते, हरी कथेनं संदेहाची निवृत्ती होत असते. विठ्ठला आणि जोपर्यंत संदेह निवृत्त होत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये मोक्षाचा पवित्र मार्ग, या मोक्ष त्याला मिळू शकत नाही. म्हणून हरिकथेच्या संदर्भात गोस्वामीजी म्हणतात की ज्याने हरिकथा श्रवण केलेली आहे, संशय विडग उडावन हारी, संशय रूपी पक्षाला उडवणारी हरिकथा आहे. विठ्ठला राम कथा सुंदर करता हरी, संशय विहग उडावन हारी. राम कथा सुंदर करतारी, संशय विहग उडावन हारी. संशय रूपी पक्षाला अंतकरणातून उडवणारी रामकथा आहे. कथेतून बोध होत असतो. काय
येन प्रकारेण यथा तेन प्रकारेण तथा केन प्रकारेण इति कथा, असा कथा शब्दाचा टीकाकारांनी अर्थ केलेला आहे. विठ्ठला आणि कथेमुळे अनंत लाभ जीवनामध्ये होत असतात. कथा काय आहे? कथा त्रिवेणी कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम होते धीचे उत्तम चरण राज सेविता जळती दोषाचे जळती दोषाचे डोंगर. कथा त्रिवेणी संगमात्मक आहे. कथा असेल तेथे देव आहे, भक्त आहे आणि नाम आहे. देव भक्त आणि नामाचा झालेला त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम, त्या कथास्थळाचे उत्तम रजकन सेविता. रजकनाची महती आहे. सत्पुरुषांची जी रजकन आहे, सत्पुरुषांची जी चरण धूळ आहे, ती अतिशय मोलाची असते. लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला सत्पुरुषाच्या चरण धुळीशिवाय रहु गणस्त तपसा न याती. काय श्रीमद भागवतामध्ये राजा रोगनाची कथा येते. विना महत्पाज रजोभिषेकम. सत्पुरुषाचे रजकणाचा स्पर्श जोपर्यंत आपल्या शरीराला होत नाही, ते स्थूल शरीर असेल, सूक्ष्म शरीर असेल, कारण शरीर असेल, काय स्थूल शरीर सूक्ष्म शरीरामध्ये वासना असते, कारण शरीर हे अज्ञान असते. सत्पुरुषांच्या रजकणाने अज्ञानाची निवृत्ती होत असते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. वासनेतून मुक्ती होणे म्हणजेच मोक्ष. विठ्ठला हो, साधनेमध्ये भक्तीला प्राधान्य आहे. गोस्वामीजीने आपल्या रामायणात भक्तीला स्वतंत्रता दिलेली आहे. भक्ती अन्य निरपेक्ष साधनाने संपन्न असते, म्हणून भक्ती विशेष आहे. भक्ती करण्यासाठी अन्य कोणत्या साधनांची आवश्यकता नाही. अरे पूजा करायची असेल तर स्नान करावं लागतं, स्नान करूनही भागत नाही.
पूजेला बसल्यानंतर पुन्हा शरीर पवित्र करावं लागतं, आचमन करून आंतरिक शरीर पवित्र करावं लागतं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभयाभ्यंतर शुची. बाह्य आणि अभ्यंतर शुचिर्भूत व्हावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण पवित्र झाल्यानंतर पूजा करू शकतो. भक्तीला पवित्र होण्याची गरज नाही. शबरी थोडी काही रोज स्नान करत होती काय. भक्ती स्वयं गंगा स्वरूप आहे, पवित्र स्वरूप आहे आणि भक्तिरूपी गंगेमध्ये जो प्रवेश करता तो सभयाभ्यंतर पवित्र आहे. विठ्ठला दक्षिण भारतामध्ये श्रीरंग क्षेत्रामध्ये विष्णुदत्त नावाचा ब्राह्मण होता आणि त्याची कन्या होती जिला दक्षिणी मीरा म्हणतात. अंड्याल नावाची कन्या होती. विष्णुचित ब्राह्मण होते. ते भगवान विष्णूची पूजा करायचे. त्यांची कन्या होती अंड्याल. वैष्णव सदैव अंतर्बाह्य पवित्र असतो. पवित्र सोवळी ते पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव. ज्यांनी आपलं सर्वस्व प्रभूच्या चरणी समर्पित केलेलं आहे. स्वतःच्या प्रपंचावरचं अस्तित्व सुद्धा त्यांनी भगवत चरणी समर्पित केलेलं आहे. स्वजीवन स्वशरीर सुद्धा भगवंताच्या साठी त्यांनी समर्पित केलेलं आहे. असं जे वैष्णव जीवन आहे ते पवित्र जीवन आहे. लक्षात ठेवा. साधू सारखी पवित्र वस्तू जगामध्ये नाही. विठ्ठला अंड्याल काय करायची, रोज सकाळी उठल्यानंतर भगवंताच्या साठी हार तयार करायची आणि हार तयार झाल्यानंतर स्वतःच्या गळ्यात घालायची अगोदर आणि गळ्यात घातल्यानंतर आरशा पुढे उभे राहायची आणि तिला जो तो हार केलेला पसंत आला मग ती देवाच्या गळ्यात घालायची. शबरीनं काय केलं, जे बोर स्वतःला पसंत आली तीच रामाला खायला दिली आणि तुम्ही तर देवाला पसंत नाही त्या वस्तू आता. विठ्ठला आता आपल्या धर्मामध्ये आपण लोक असे आहोत, काही आपले देवता व्हेज आहेत, काही नॉन व्हेज आहेत. काही काय व्हेज आहेत, शाकाहारी आहेत, काही मांसाहारी देवता आहेत. चालू आहेत का नाही मराठवाड्यामध्ये कंदुऱ्या का काय म्हणतो ते पहिल्या कंदुऱ्या असायच्या, पिराला असायच्या, गुन्हा मसोबाला असायच्या, बऱ्याच भानगडी होत्या. आहे की नाही. बोकड्या न्यायचा, गाडी न्यायची, लेकरं बाळ न्यायचे, गावातले न्यायचे, पाहुणे न्यायचे आणि तिथं हिंसा करायची. अरे ज्या देवाला हिंसा पसंत आहे तो देवच नाही. लक्षात ठेवा. गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, विसरून खऱ्या देवा, गेले विसरून तुका मले पैसे आले सोना,
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. बोकडे खाणारे, कोंबडे खाणारे, मांस खाणारे देव खरे आहेत का? देव तर खरे नाही, पण देवाला ते वाहणारे, देवाच्या नावावर खाणारे ते सुद्धा खरे नाहीत, लक्षात ठेवा. अंधश्रद्धा जी आहे, आपल्या वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठं कार्य आहे अंधश्रद्धा निर्मूलन. माऊली पासून तर निळोबारायापर्यंत आणि आजकालच्या साधू संतांच्या पर्यंत. तरी समाज परिवर्तन होत नाही, समाज आपल्या जुन्या गोष्टी सोडायला तयार नाही. आमच्या आश्रमाच्या जवळ पहाड आहे, डोंगर आहे, तुम्ही अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. त्याच्यात आम्ही अनुष्ठान करायला गेलो होतो नवरात्रीचं. तिथं प्राचीन जुनं देवीचं स्थान आहे. 9 दिवस निर्विघ्न प्रकारे आमचं अनुष्ठान झालं. आम्ही तिथे 2 सेवक ठेवले. आम्ही एका जाळीमध्ये अनुष्ठानाला बसलो होतो. कोणी आलं गेलं तर त्याला सांगायचं बा आहार जो काही असेल नैवेद्य वगैरे सात्विक दे. सकाळची वेळ होती, डफड्याचा आवाज आला. म्हणलं आलं काहीतरी, कारण ते काय देवाकडे न्यायचं असलं 4 पायाचं तर डफडं बँड वाजवत नेतात, हे की नाही. त्याची सुद्धा शेवटची पूजा करतात. गुलाल त्याला चांगलं. ती इकडे वणीची देवी आहे, कोणती, हे नाशिक भागामध्ये सप्तशृंगी. तिथं खास पाहायला मिळते. विठ्ठला विठ्ठला. आता आहे किंवा नाही मला माहित नाही, पण मी ज्यावेळी गेलो होतो लाईनच लागली होती, एका माग एक असे बोकडं सजवलेले होते. अरे जुन्या रूढी परंपरा योग्य असतील त्याला विचारावं, पडताळून पहा. अविचारपूर्ण ज्या रूढी आणि परंपरा असतील समाजाने त्याला बंद करायला पाहिजे, है की नाही. तुमच्या घरामध्ये तुम्हाला खायला कोणी नको करू शकत नाही आणि तुमच्यावर कोणी बळजबरी करू शकत नाही, पण देवाच्या नावावर जे तुम्ही हत्या करता, लक्षात ठेवा पुढच्या जन्मामध्ये कापणाराला बोकड व्हावं लागेल. जे कापतील ना त्यांना काय व्हावं लागेल. हा शास्त्रीय नियम आहे. तुम्ही जर कोणाचा बली कोण्या देवतेला दिला, त्याची हिंसा केली, तर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ते व्हावं लागतं. आणि तुम्हाला पसंत असेल तर कापत जा, काही हरकत नाही. पुढे जर बोकड्या व्हायचं असेल तर, है की नाही. कोंबडे बोकड्या, है की नाही. आणि जे करता ते काही देव खात नाही, तुम्हीच खात असता. ते तुमच्यासाठीच असतं सर्व. म्हणून समाजातलं मी सांगत होतो ते आलं, डफडं वाजत आलं. मी शेवा धरले, माझं मौन होतं. मी विचारलं, असं इशाऱ्याने विचारलं. तो म्हणे बाबा असं केलं त्याने, 4 पाय असं. मी समजून गेलो काय ते. मी त्याला इशाऱ्याने सांगितलं, त्याला समजावून सांग, इथं बाबांचं अनुष्ठान चालू, इथं आता चालत नाही असं काय. त्याला सांगितलं. तो आदिवासी माणूस होता. तो म्हणा नाही, माझ्या आजोबा पंजोबापासून आमचा नियम चालू आहे, आणि ते काही जर झालं तर बाबा थोडे काही हे करणार आहे. मी चिठ्ठीवर लिहून दिलं, त्याला सांग काहीच होणार नाही. तू जसं बोकड आणलं तसा परत देऊन दे. इथं कापू नको, देवीला हा नैवेद्य दाखवू नको, लक्षात ठेव. पुष्कळ त्याने समजावून सांगितलं. त्याने तिथं कापलं नाही, परत नेलं. पण 1 किलोमीटर नदी होती, तिथं नेऊन कापलं. कापलं त्याने. कापल्यानंतर परिणाम काय झाला तुम्हाला सांगतो. तो ज्या गावचा होता त्याने आणलेलं होतं, त्या गावामध्ये देवी बसलेली होती आणि त्या देवीचा मोठा मंडप होता. आणि तो मंडप याचाच होता, लक्षात ठेवा. गावामध्ये एक नंदी बैल सोडलेला होता, म्हणजे त्याला मराठीवाड्याच्या भाषेमध्ये कठाळ्या म्हणतात. काय म्हणतात? बैल सोडलेला असतो तो, कठाळ्या सोडलेला होता. यानं काय केलं, लोकांना चोरून तो गावचा कठाळ्या खाटकाला विकला. आणि तो जवळजवळ त्यावेळी 10,000ला विकला. मोठा बैल होता. 10,000ला विकल्यानंतर हा बोकड्या कापला याने, पण याची हिंमत नाही झाली माझ्यामुळे तिथं काही आणायची. तिकडं त्यानं काय करायचं ते केलं असेल. जसा इकडे बोकड कापला तिकडं तसा मंडप जळाला. 2 लाखाचा मंडप जळाला.
मंडपामध्ये देवी होती, देवीला अशी थिनगारी सुद्धा लागली नाही अग्नीची, ती तशाला तशी राहिली. मंडप जळाला, स्टेज जळालं, साऊंड सर्व्हिस जळाली, ऐक नाही. आणि नंतर लोकांची मिटिंग बसली, म्हणाले यानंच आपला कठाळा विकला होता 10,000ला, तो कठाळा आणून दे. सर्व लोकांनी तिच्यावर हे केले. योगायोगानं खाटकानं नेला होता पण कापला नव्हता अजून. हा गेला खाटकाकडे आणि म्हणाला तो आम्ही तुम्हाला विकलेला बैल परत द्या. तो म्हणले 40,000 असतील तर मी परत देऊ शकतो. केवढ्याला विकला होता? 10,000ला. खाटी किती म्हणाला? 40. तुमच्या इच्छेनं किती मिळायला पाहिजे? करा काहीतरी हिशोब. विठ्ठला 40,000 मोजावे लागले त्यावेळी, कारण गाव सर्व नाराज झालं. देवाचा बैल विकला. देवाचा बैल विकला. लक्षात ठेवा, देवाजवळ राहणारे, देवाच्या मंदिरात राहणाऱ्यांना सुद्धा काही असं भीती नसते वाटत. जे देवापासून दूर राहतात ते काय ते भीतात. रोज देवाजवळ राहणार त्यांना काहीच नसतं वाटत. लक्षात ठेवा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, मंदिरातल्या पेट्या पुजाऱ्याने जास्त फोडलेल्या आहेत, जास्त बाहेरचे चोर नाही आहेत त्याला फोडायला. लक्षात ठेवा. म्हणून सावधान राहिलं पाहिजे. मला एक गोष्ट सांगायची, 40,000 ते गेले, 2 लाखाचा मंडप गेला. बोकड्या कितीचा होता त्यावेळी? जास्त 100-200 रुपयाचं ते बोकड होतं फक्त. 200 रुपयाचं बोकड कापल्याने 2,40,000 रुपयाचं नुकसान झालं. हे तर पैशाचं झालं. मानसिक नुकसान किती झालं ती गोष्ट वेगळी आहे. मला एवढीच गोष्ट सांगायची, अंधश्रद्धेमध्ये डुबलेला काहीचे नवस असतात. आमच्या इकडे एका गावामध्ये मसोबा आहे, चांगले लोक आहेत, माळकरी लोक आहेत, पण लग्न झालं की त्या मसोबाला बोकडा कापा लागतो. काय मग आता माळकरी म्हटल्यानंतर त्याला कापत नाही, ते दुसऱ्याकडून कापून घेतं. विठ्ठल अरे कोणाकडून जरी कापून घेतलं पाप तुला लागेल. लक्षात ठेव. मग माळकऱ्यांनी द्यायला पाहिजे का बोकडे कापायला? लोक म्हणतात लग्न झालं की ते करावंच लागत असतं, नाही तर ते नाराज होईल. ते कुठं रिकाम आहे तुमच्यावर नाराज व्हायला? आहे की नाही? तुमच्या भावना, तुमचं मन तुमच्यावरती नाराज होतं. म्हणून आता तरी समाजाने सुधारलं पाहिजे. आता तरी समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. मी सांगत होतो, अंड्याल स्वतःच्या गळ्यामध्ये हार घालायची, पसंत आल्यानंतर देवाला घालायची. एके दिवशी सकाळीच उठली, बिना स्नानाचा हार तयार केला, बिना स्नानाचाच वडिलांनी पूजा केलेली होती, देवाच्या गळ्यात नेऊन टाकला. शेजाऱ्याने पाहिलं. शेजाऱ्याने विचारलं तिला, का ग आंघोळ केली होती का, स्नान? ती म्हणाली, मी काय आजकालचा हार थोडा बनवते, रोज बनवते बिना स्नानाचा, देवाला माझा हार पसंत आहे. मी सांगत होतो, देवाला जे पसंत आहे ते समर्पण केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला अंड्यांना हार घातला, शेजाऱ्यानं पाहिला, बिना स्नानाचा घातला, गावात बोंब झाली. तिच्या वडिलाला माहीतच नाही की रोज अशी करते म्हणून कार्टी. वडील सुद्धा भयंकर नाराज झाले. सांगितलं, कार्टे आतापर्यंत मी जे आचरण केलं ते तू मातीस मिसळून टाकलं, धिक्कार आहे तुझा. आणि तिला पडक्या वाड्याच्या एका अंधाऱ्या खोलीमध्ये, कोठडीमध्ये तिला कोंडून टाकलं, बाहेरून कुलूप लावून घेतलं. अशीच मर आता अंधारामध्ये, तुला अन्न नाही आणि पाणी सुद्धा देणार नाही. माझं वार्धक्य आहे, वृद्ध झालो मी, एवढं करून 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 शेवटी तू सर्व नाश केलंस माझे. ते सर्व झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विष्णुचित ब्राह्मण मंदिरात पूजेला जायला लागले. पायरीवर पाऊल ठेकल्याबरोबर त्यांना फेकून दिलं पायरीने. मंदिरातच त्याला येऊ दिलं नाही. लोक म्हणाले की आज पुजारी फेकला बा पायऱ्यांनी. पायऱ्यांनी पुजारी फेकला. मंदिर काय करेल सांगता येत नाही. गावाचे लोक जमा झाले, तुझ्या मुलीचा पाप आहे, तिनं रोज बिना स्नानाचा हार भगवंताला घातला, ते तुला आता भोगावं लागेल. म्हणून तुला आता मंदिर घेत नाही, पायऱ्या सुद्धा तुला उभं राहू देत नाहीत. बाकीचे लोकांनी दुसरे ब्राह्मण आणले, त्यांनाही सुद्धा मंदिरात घेत नव्हतं. लोक चढण्याचा प्रयत्न करत होते.
आणि भगवान विष्णूचा श्री विग्रह इतका तप्त झाला, अग्निप्रपाने लाल भडक होऊन गेला, इतका तपला देव. लोकांना बाहेरूनच देव दिसू लागला. म्हणाले देवाची सुद्धा नाराजी आहे, भयंकर देव तपलेला आहे, अग्निसारखा दिसत आहे. काय काही लोक म्हणाले की तिला जिवंत ठेवू नका, ती मारली म्हणजे देव प्रसन्न होईल. ती मारली म्हणजे देव प्रसन्न होईल. अरे प्रत्येकाला आपण तोंड आहे, जो वाटेल ते बोलू लागला. परंतु विष्णुचित ब्राह्मणाला वाटू लागलं की याच्यापेक्षा मेलेलं बरं. हे काय अपमान आहे. शेवटी मंदिर थरथर कापू लागलं, देवाचा विग्रह लाल झाला, पायऱ्या कोणाला चढू देत नव्हत्या. हे सर्व केल्यानंतर लोकांनी श्रेष्ठ ब्राह्मणांना विचारलं काय करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं सप्त महानद्यांचं जल आणा, सप्त समुद्राचं जल आणा, पवित्र पवित्र तीर्थाचं जल आणा आणि संपूर्ण परिसरामध्ये शिंपडावं लागेल. नंतर देवाचा अभिषेक करावा लागेल, नंतर देव शांत होऊ शकतो. जे सांगितलं ती सर्व सामुग्री तयार झाली, अभिषेकाची तयारी झाली, तरी सुद्धा कोणालाही मंदिरात प्रवेश होत नव्हता. त्यावेळी एक साधारण वैष्णव तुळशीची माळा गळ्यामध्ये विठ्ठला गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा रे. गोपीचंदन लावलेलं आहे, तुळशी कंठी गळ्यामध्ये आहे, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, तुळशी माळ माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. एक वैष्णव तेथे आला. हे लोक सर्व जमले होते. लोकांनी साधू समजून वैष्णवाला विचारलं, बाबाजी आमच्या इथे अशा प्रकारची घटना घडल्यामुळे देव नाराज झालेला आहे, याच्यावरती उपाय काय? याच्यावरती काय उपाय असेल ते सांगा. बाबाजीनं पाहिलं आणि त्यांनी सांगितलं उपाय काय अवघड नाही, परंतु मला सांगा की तुमच्या गावामध्ये कोणत्या वैष्णवाचा अपमान वगैरे झालेला आहे काय? तुमच्या गावामध्ये साधूचा छळ अपमान झालेला दिसतो असं मला वाटतं. तो वैष्णव बोलू लागला, महात्मा. ते म्हणे आमच्या गावात तर कोण्या वैष्णवाचा काही अपमान नाही झाला, परंतु आमच्या गावात या विष्णुचित ब्राह्मणाच्या मुलीने भगवंताच्या गळ्यामध्ये बिना स्नानाचा हार घालत होती रोज, त्याच्यामुळे हे सर्व घडलं. त्यावेळी त्या वैष्णवाने सांगितलं की त्या मुलीला अगोदर सोडा, ती मुलगी महावैष्णव आहे. विठ्ठला
जोगी आया जोग करन को, जोगी आया जोग करन को, तप करने सन्यासी, तप करने सन्यासी। हरि भजन को साधु आया, हरि भजन को साधु आया, वृंदावन के वासी, वृंदावन के वासी। साधु हरि भजन को साधु आया, वृंदावन के वासी, वृंदावन के वासी। ओ संत मीराबाईचे शब्द आहे, जोगी आया जोग करन को, तप करने सन्यासी, हरि भजन को साधु आया, वृंदावन के वासी। अरे अंड्याल संत आहे, साधू आहे, तिला तुम्ही अंधाऱ्या कोठडीमध्ये डांबलेलं आहे, कोंडलेलं आहे, सोडा तिला. लोकांनी सर्वांनी तिला पापी ठरवलं होतं. अरे कोण पापी आणि कोण पुण्यवान लोकांच्या ठरवण्यावर नाही, लक्षात ठेवा. कोण पुण्य आणि कोण पापी शास्त्र ठरवत असतात, या संत ठरवत असतात. विठ्ठला विठ्ठला. नारदजीने वाल्या कोळ्याकडे पाहिला आणि ठरवलं की हा माणूस पापी आहे, परंतु याला पुण्यवान बनवायचा आहे. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सः. खट नट यावे सुख होई जावे, यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटवी भावे चोखा मेळा. साधू तुम्ही कसा आहात काय हे पाहत नाही. पापी असेल त्याला पुण्यवान बनवण्याचं सामर्थ्य साधू पुरुषामध्ये आहे. असाधूला साधू बनवण्याचं सामर्थ्य सत्पुरुषामध्ये आहे. नारदाने पाहिले की वाल्मिक पापी आहे, त्याला पुण्यवान बनवायचं आहे. काय एवढा पापी माणूस किती उलटा नाम जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म समाना. मंगल भवन उलटा नाम जपत जग जाना, भय ब्रह्म समाना.
जगजान वाल्मीक भय ब्रह्म समाना. हो, ज्याला राम म्हणता येत नव्हतं इतका पापी माणूस. तुमच्यात एवढा इतके लोक बसली, एकतर व्यक्ती आहे सगळ्याला राम म्हणता येत. प्रत्येकाला राम म्हणता येतं, म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही वाल्मिकापेक्षा बरे आहेत. पण ऋषी होऊ नका. विठ्ठल अरे तो ऋषी झाला, त्याने रामायण लिहिलं. तुम्ही तर काही झाले तर काय लिहिचाल पता नाही. हे वाल्मिक तरला उलट्या नाम स्मरणा. तरला उलट्या नाम स्मरणा. एका जनार्दनी झाय साधू दर्शना. एका जनार्दनी झाय साधू दर्शना. वाल्मीक तरला उलट्या नाम स्मरणा. पुढे वाल्मीक तरला उलट्या नामस्मरणा. एका जनार्दनी जाय साधू दर्शन. सत्पुरुषाच्या दर्शनाने काय होत नाही लक्षात ठेवा. अंड्यालने ज्यावेळी असं हे केलं, हराची गोष्ट सांगत होतो, त्यावेळी त्या नवीन वैष्णवाने सांगितलं, कोणीतरी कुठून तरी आलेल्या, की ती कन्या, ती मुलगी सोडा, ती महावैष्णव आहे. वैष्णव संप्रदायामध्ये अंतर पावित्र्याला, अंतरशुद्धतेला जास्त महत्व आहे, बाह्य शुद्धतेला काही महत्व नाही. अरे तुम्ही वरून किती जरी बगड्यासारखे असले आणि आतून जर घाण साचलेली असली हृदयात, तर काही उपयोग नाही. अंतर संसार भक्ती बाह्यकार. अंतर संसार भक्ती बाह्यकार. अंतर संसार भक्ती बाह्यकार. संसार भक्ती बाह्याकार म्हणून अंतर तुझे पायी पा. वरचा परमार्थ उपयोगाचा नसतो, परमार्थ हा अंतराचा विषय आहे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अंतरामध्ये परमेश्वर डोकावून पाहत असतो की याचा अंतरीचा भाव काय आहे. अंडेलचा अंतरीचा भाव त्या वैष्णवाने सांगितलं. तुम्ही सर्व गावकऱ्यांनी अपमान केलेला आहे वैष्णवाचा, म्हणून देव नाराज आहे. देव लाल भडक होऊन गेला अग्नीसारखा. मंदिर थरथर कापायला लागलं, पायऱ्या कोणाला उभ्या राहू देत नाही. मग आता काय करायचं म्हणजे, आणा तिला आणलं, पुन्हा गंगेचं स्नान करून आणलं त्या लोकांनी, आणि ते देवाच्या अभिषेकाला आणलेलं सप्त सागराचं, सप्त गंगेचं जल तिला आंघोळ घातली, आणि नंतर तिला बनवलेला हार तिच्या हातात दिला. तिला पायरीवर नेऊन उभं केलं की तिलाही सुद्धा देव देतो. अरे बाप रे, आता करायचं काय महाराज? तुम्ही उपाय सांगितला होता, पण तिलाही सुद्धा देव पायरीवर उभं करत नाही. ते म्हणले 1 मिनिट थांबा. मंदिरातून आकाशवाणी झाली.
माझी अंड्याल बिना स्नानाचा हार घेऊन माझ्या गळ्यामध्ये ज्यावेळी घालेल त्याच वेळी मी प्रसन्न होईल, त्याच वेळी मी शांत होईल. काय तिला एक दिवस प्रतीक्षा करावी लागली. दुसऱ्या दिवशी बिना स्नानाचा हार तयार केला, बिना स्नानाची आणली, बिना स्नानाची मंदिरात नेली, बिना स्नानाचा हार देवाच्या गळ्यात घातला आणि देव हसायला लागला. आणि तुम्ही परेशान आहेत आंघोळी करून सोळे निसून